दररोज सकाळी शाळेची घंटा वाजते आणि भारतातील 20 कोटींपेक्षा जास्त मुलं शाळेमध्ये उत्साहानं पाऊल ठेवतात। ती शाळेत येतात ज्ञान आणि कौशल्य मिळवण्यासाठी, आपल्या स्वतःच्या क्षमतांचा विकास करण्यासाठी, स्वावलंबी बनण्यासाठी आणि जगणं समृद्ध बनवण्यासाठी। याचबरोबर शालेय शिक्षणाचा हेतू विद्यार्थ्यांनी स्वतःचा सर्वांगीण विकास साधत मोठेपणी समाजाच्या हितासाठी सुद्धा काम करावं असा आहे। हा व्यापक हेतू ठेवून पुण्यातील शांतीलाल मुथा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेनं शालेय शिक्षणात उपयोगी होईल असा मूल्यवर्धन हा कार्यक्रम आखला। एक कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज, एक भारताच्या राज्यघटनेच्या पहिल्या पानावरती प्रिॲम्बलमध्ये दिलेल्या व्हॅल्यूज भारताच्या नागरिकांच्या मध्ये रुजवणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो। मूल्यवर्धन हा कार्यक्रम भारतीय संविधानातील मूल्य विद्यार्थ्यांमध्ये वयानुसार आणि आकलन शक्तीनुसार शालेय शिक्षणात इयत्ता पहिली पासून म्हणजेच अगदी लहान वयातच रुजावीत यासाठी आखण्यात आलाय। उपदेश किंवा धाक यांच्याऐवजी जोडी चर्चा, गटचर्चा, सहयोगी खेळ यासारख्या पद्धतींचा अवलंब करणं, कृतींद्वारे विद्यार्थ्यांना विचार करण्याची, चर्चा करण्याची आणि अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करून देणं, याचबरोबर विविध अभिवृत्ती आणि कौशल्य विकसित करण्याचं कसब विद्यार्थ्यांच्या अंगी यावं आणि मूल्य रुजण्यासाठी पोषक वातावरण तयार करणं असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे। विद्यार्थी केंद्रित, बालस्नेही आणि आनंददायी पद्धतीनं शिक्षण देणं हे मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी आहे। श्री शांतीलाल मुथा यांनी 2009 पासून बीड जिल्हा परिषदेच्या 500 शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम यशस्वी केलाय। या 7 वर्षात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध संस्थांनी या कार्यक्रमाचं अवलोकन करून या प्रयोगाची यशस्वीता सिद्ध करत काही शिफारशी केल्या आहेत। या सर्व संस्थांच्या शिफारशींचा गांभीर्यानं विचार करून भारताच्या राज्यघटनेतील मूल्य, राष्ट्रीय शिक्षण आराखडा 2005, शिक्षण हक्क कायदा 2009 आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण आराखडा 2010 या सर्व शैक्षणिक धोरणांना सुसंगत असा आणि शालेय अभ्यासक्रमाशी निगडित असा मूल्यवर्धन आराखडा 2015 तयार करण्यात आला। महाराष्ट्र राज्य सरकारनं विद्या परिषदेतर्फे तज्ञ लोकांच्या नियुक्त्या करून मूल्यवर्धन आराखडा, शिक्षक उपक्रम पुस्तिका, विद्यार्थी उपक्रम पुस्तिका आणि प्रशिक्षण आराखडे यांचं अवलोकन केलंय आणि त्यात आवश्यक ते बदल करून मूल्यवर्धन कार्यक्रम हा शासनाचा कार्यक्रम म्हणून स्वीकारलाय। 16 नोव्हेंबर 2015 रोजी याबाबत करार होऊन त्याची अंमलबजावणी राज्यभर करण्यासाठी शांतीलाल मुथा फाउंडेशन महाराष्ट्र सरकारला विनामूल्य सहकार्य देतंय। मूल्यवर्धन कार्यक्रम राज्यभर विस्तारण्याच्या दृष्टीनं विद्या परिषदेला मुख्य समन्वयक संस्था म्हणजेच नोडल एजन्सी म्हणून जबाबदारी देण्यात आली। विद्या परिषदेनं प्रथम मुंबई वगळता महाराष्ट्रातील सर्व 34 जिल्ह्यातील प्रत्येकी किमान एका केंद्रातील सर्व शाळांमध्ये हा कार्यक्रम अंमलात आणण्याचा निर्णय घेतला। यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून स्वेच्छेनं तयार असलेल्या 3 शिक्षकांची निवड केली। सर्व जिल्ह्यातील अशा निवडक शिक्षकांसाठी 3 टप्प्यांमध्ये पुणे इथं प्रशिक्षणाच्या कार्यशाळा घेण्यात आल्या। मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यशाळा ही शालेय शिक्षणातील परिवर्तनाची नांदी ठरतीये। ना भाषण, ना धाक, ना रटाळपणा, पूर्णपणे कृतीयुक्त अशा गटचर्चा, सहयोगी खेळ यांच्याद्वारे हसत खेळत मनमोकळेपणानं प्रशिक्षणाचे सर्व विषय आत्मसात करण्याची ही एक सुवर्ण संधीच होती। मागील एका वर्षात या शिक्षकांनी विद्यार्थ्यांबरोबर मूल्यवर्धनच्या विविध कृती केल्या, अनुभव घेतले।
शिक्षक स्वतः तर यात रमलेच, पण विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आणि उत्साह पाहून पूर्णपणे समाधानी झाल्याचंही जाणवतंय. याच शिक्षकांनी पुन्हा प्रशिक्षण घेऊन आपापल्या जिल्ह्यातील आपल्या केंद्रातील इतर सर्व शिक्षकांना केंद्र पातळीवर प्रशिक्षण दिलं. ज्या शिक्षकांनी केंद्र पातळीवर त्यांच्याच शिक्षकांकडून प्रशिक्षण घेतलं त्यांनाही या प्रशिक्षणामध्ये आनंद वाटला आणि ते देखील विद्यार्थ्यांबरोबर मूल्यवर्धनच्या कृती समाधानकारक पद्धतीनं करत आहेत. आपण इथे इतके गुंतून होतो की आपल्याला बाहेरच्या परिसरात काय चालू आहे हे सुद्धा कळत नव्हते. या कार्यक्रमाची मी 5-6 एक वैशिष्ट्य काढलेले, फक्त तेवढे एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. मला असं वाटते मुलांच्या भावविश्वाला हात लावणारा हा एक कार्यक्रम आहे. मुलांचे जे भावविश्व आहे त्याच्यामध्ये एकदम सरळ हात या कार्यक्रमातून मुलांच्या मनापर्यंत शिक्षकाचा पोहोचतो. सन 16 म्हणजे इथून 3 वर्ष म्हणजे 16-17, 17-18 आणि 18-19 या 3 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या मूल्यवर्धन कार्यक्रमाचा 100% चांगला विकास होईल या ठिकाणी या शंका नाही. हा उपक्रम मूल्यवर्धन हा कार्यक्रम खरंच यशस्वी होईल. चांगल्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन मिळेल. आपण सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये कशी भारतीय लोकशाहीतील मूल्य रुजवायची याची आम्हाला जाण झाल्यामुळं ते आपल्या अभ्यासक्रमात नक्कीच सहभाग करून घेऊ. सर्वात महत्त्वाचं हा जो कार्यक्रम आहे थोडा सुंदर डिझाईन केला गेलेला आहे. मी सरांशी चर्चा करताना बोललो होतो धन्य सरांशी की या कार्यक्रमाची हा कार्यक्रम जर आजपासून 10 वर्षांपूर्वी आला असता तर या गेल्या 10 वर्षात जेवढा सामाजिक मूल्यांचा ऱ्हास होत चाललेला आहे आणि आपण अतिशय भीषण अशा समस्यांचा सामना करत आहोत, सामोरं जात आहोत, तर ती समस्या आपण त्या समस्यांना आपलं सामोरं जावं नसतं लागलं आणि निश्चितच आपली जी ऱ्हास होत चाललाय सामाजिक मूल्यांचा तो ऱ्हास थांबला असता जर हा कार्यक्रम किमान 10 वर्षापूर्वी आला असता तर. चला आता मला सांगा बरं कोणकोणती कामं करता तुम्ही एकटेच? मी घरी गेले अभ्यास करते आणि झाडून घेते एकटीने, जेवण करते, शाळेचं पुस्तक वाचते, दप्तर नीट ठेवते, कपड्यांच्या घड्या घालते. अरे वा. मूल्यवर्धन मध्ये विद्यार्थ्यांना पालकांशी वेगवेगळ्या विषयावर संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये जिव्हाळा निर्माण होताना दिसतोय. आमच्या सरांनी विचारले आरोग्याच्या कोणत्या चांगल्या सवयी असतात. तू काय सांगितलं मग? सकाळी लवकर उठून आंघोळ करणे, स्वच्छ कपडे घालणे, नख काढायचे, दात स्वच्छ घासायचे, केस स्वच्छ धुवून विंचरायचे आणि थोडंसं जरी आजारी पडलं तरी लवकर डॉक्टरकडे जाऊन उपचार करायचे. ह्याच असतात ना आरोग्याच्या सवयी. शिक्षणाच्या या नवीन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगलाच उत्साह निर्माण झाल्याचं चित्र दिसतंय. यामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये एका वेगळ्याच आनंदाची अनुभूती होतीये. आता मी सर्व वर्गासमोर सांगितलं तर विद्या परिषदेनं वेगवेगळ्या तज्ज्ञ व्यक्ती आणि शांतीलाल मुथा फाउंडेशनचे प्रतिनिधी यांना 34 जिल्ह्यात 2 वेळा पाठवून या कार्यक्रमाचं अवलोकन केलं आणि अहवाल प्रसिद्ध केले. महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी 34 जिल्ह्यातील निवडक प्रशिक्षकांना एकत्रित बोलवून त्यांचे अनुभव समजून घेण्याचा प्रयत्न केला. जो अभ्यासक्रम या ठिकाणी दिलेला आहे ना सर, तो अभ्यासक्रम अतिशय वेचक आणि रोचक आहे. त्याच्यामुळे पहिल्या वर्गाची मुलं हा एवढा आईवडिलांना संडास बांधण्याचा विचार मांडतात. ही कल्पना निश्चितच म्हणजे मोठी वाटते की पहिल्या वर्गाची मुलं जिथे आपण अवेअरनेस समाजामध्ये क्रिएट करतो, खेड्यामध्ये शौचालय बांधण्याचा, निर्मूलकाम स्वच्छतेचा, तिथे मूल्यवर्धनाच्या मार्फतीनं जर हे पुढे जात असेल तर मला वाटते तर ही एक खूप चांगली बाब आहे. असे मुलांचे असे आमचे अनुभव आहेत. मूल्यवर्धन कार्यक्रम हा संविधान, संस्कृती, कॉन्स्टिट्यूशन, कल्चर समाजामध्ये निर्माण करण्याचा पाया आहे. हा अनुभव आम्ही निश्चितपणाने घेत होतो. मुलगा होता गौरव लोंढे म्हणून, तो 4 दिवस यायचा, 4 दिवस घरी राहायचा. दुसरीला गेला त्याची तीच अवस्था होती. जेव्हा तो वर्ग माझ्याकडे आला तिसरीला, तेव्हा आपला हा कार्यक्रम सुरू होता मूल्यवर्धन. त्याच्याही रोज सोडायला येईल त्याला, पहिलीला दुसरीला. पण तिसरीला आता काय म्हणते, मॅडम तुम्ही काय जादू केली की तो मुलगा आपोआप शाळेकडे यायला लागलाय. आणि मी म्हणलं मी जादू केलेली नाहीये,
मला वाटते महाराष्ट्र शासनाने आणि शांतीलाल मुत्ता फाउंडेशन जादू केलेली आहे असं मला वाटतं. धन्यवाद. शिक्षण मंत्री इथपर्यंत थांबले नाहीत तर त्यांनी पुणे जिल्ह्यात मूल्यवर्धन चालू असलेल्या गोडुंबरे प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्याशी थेट संवाद साधला आणि मूल्यवर्धन कार्यक्रम प्रत्यक्ष मुलांमध्ये आणि पालकांमध्ये कसा पोहोचलाय याचा आढावा देखील घेतला. शांतता संकेत सांगतात तेव्हा आम्ही सगळे हात वरती करतो. मग मॅडमने हात खाली घेतला ना मग आम्ही सगळं शांत बसतो. अरे वा. ज्यावेळी पहिलीमध्ये मुलगा आल्यानंतर की आपण आता आम्ही आई वडील असून सुद्धा सांगत नाही की सर्वांच्या पाया पडा. ज्यावेळी तो मुलगा येतो पहिलीमध्ये त्यामध्ये घरी आई वडिलांच्या पाया पडतो आणि आश्चर्य वाटतं की हे असं अचानक का केलं की तो म्हणतो आमच्या गुरुजींनी सांगितलं, आमच्या बाईंनी सांगितलं. हा आमच्या पालकांसाठी सर्वात मोठा सगळा आदर्श होतो. आणि घरी आल्यानंतर संध्याकाळची शुभंकरवती चालू होते, अभ्यास चालू होतो आणि आतापर्यंत आम्ही हे शिक्षण घेतलंय. परंतु आम्हाला आठवत नाही की पहिली ते 7वी पर्यंत आम्ही कधी अभ्यास केलाय. पण आताचा पहिलीचा मुलगा म्हणतो मला पहिला अभ्यास करायचा आणि उद्या मला बाईंना दाखवायचं, त्यामुळे माझा सगळा अभ्यास कम्प्लीट करून घ्या किंवा करताय. शौचालयावरून आल्यानंतर साबणाने हात धुवायचे, कुठं शाळेत गेल्यानंतर घरी आल्यानंतर हात धुवून जेवण करणे, अभ्यास करणे हे तिला खूप आवडतं. बेसनाविषयी आजीला सांगते तंबाखू लावू नका, मुसली खाऊ नका, म्हणजे सगळं व्यवस्थित शाळेत आल्यापासून मराठी शाळा छान चालली. महाराष्ट्र शासन आणि शांतीलाल मुत्ता फाउंडेशनच्या वतीने जो राज्यभर प्रयोग चाललाय त्यातले काही शिक्षकांबरोबर संवाद साधला आणि मला खात्री आहे की पुढच्या अजून 1 वर्षामध्ये आपण सगळ्या शाळांमध्ये हा कार्यक्रम राबवू आणि या कार्यक्रमातलं यश हे अधिकाधिक विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने ज्ञान देण्याबरोबर जीवन मूल्य देणं हे आपण त्यात पाहतो. महाराष्ट्राप्रमाणेच गोवा सरकारनं शांतीलाल मुथा फाउंडेशन बरोबर करार करून मूल्यवर्धन हा कार्यक्रम गोवा राज्यामध्येही सर्व प्राथमिक शाळांमध्ये सुरू केलाय. गोवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 2 वेळा आढावा बैठका घेऊन कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल समाधान व्यक्त केलंय. जो MOU साइन झालो बिटवीन गोवा सरकार आणि शांतीलाल मुट्टा फाउंडेशन ऑफ पुणे तो तसोच प्राथमिक स्तरावयले शिक्षणाचो दर्जो आणि वाडचो. केवळ सुशिक्षित नागरिक न्हय तर सुसंस्कृत नागरिक घडचो आणि फाल्यांचो आमचो ह्या देशाचो फुडार एक आदर्श जावचो. ह्या दृष्टिकोनातसून व्हॅल्यू एज्युकेशन कॉन्सेप्ट हो आम्ही पद्धतशीररित्या आमच्याकडे असलोच पण इन अ प्लॅन्ड मॅनर वी आर इम्प्लिमेंटिंग. So the Mulyavardhan program that way takes care of national values, of social values, of emotional values and even religious values. It doesn't matter what religion it is. And I'm sure that even in Goa such a program would work very well. आणि गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्र शासन आणि मुथा फाउंडेशन या दोघांनी मिळून महाराष्ट्रभर जे काही इतकं चांगलं काम सुरुवात केलं आहे मूल्य शिक्षणाबद्दल की सर हरियाणा आणि पंजाब या दोन्ही राज्याचे SCRTचे सारे अधिकारी इथे येऊन गेले आणि त्यांना हा कार्यक्रम इतका आवडला की मला महाराष्ट्र शासनाचं आम्ही अभिनंदन करतो आणि आमच्या राज्यामध्ये हे आयोजित करण्यासंदर्भात आम्ही आमच्या शासनाकडून पुढाकार घेऊ. शांतीलाल मुथा फाउंडेशन and they have already started in Maharashtra and Goa a wonderful work of taking education where it becomes really interactive. This Mulyavardhan is not only interactive play or making education entertaining and more interactive and more appreciative. No, it's value education also. And you used one good word about constitutional values. One innovation successful at one school, we can take, adopt and spread it to millions of schools. That is the power of multiplication of power. That is the power. And we want all such good ideas like Mulyavardhan and others to be assessed properly and to be taken on board in a format which is acceptable to everybody. And that is how we will go ahead and we will take cooperation.
नोव्हेंबर 2016 मध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी मूल्यवर्धनची आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त, प्राथमिक शिक्षण आणि विद्या परिषद संचालक तसेच इतर सर्व संबंधित शिक्षणाधिकारी उपस्थित होते. माननीय शिक्षण सचिवांनी मूल्यवर्धनचा आढावा या बैठकीत सादर केला. मूल्यवर्धन आता महाराष्ट्र राज्याच्या सर्व शाळेत पोहोचवण्यासाठीचे प्रयत्न करण्याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांनी सूचना दिल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून ज्या ज्या तालुक्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये मूल्यवर्धन सुरू करण्याची स्वेच्छेने मागणी करण्यात येईल त्या त्या ठिकाणी मूल्यवर्धन कार्यक्रम घेऊन जाण्यासाठी विद्या परिषद आणि शांतीलाल मुथा फाउंडेशन मार्फत नियोजन आणि प्रयत्न केले जात आहेत. सर्व जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक, तालुका आणि जिल्हा शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपापल्या विभागात मूल्यवर्धन सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मला आता ह्या गोष्टीची खात्री पटली आहे की महाराष्ट्राच्या सर्व शाळेमध्ये मूल्यवर्धन लवकरच जाईल आणि मूल्यवर्धन यशस्वी करण्याचं श्रेय जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना आणि क्लस्टर ऑफिसरलाच राहील ह्याची मला खात्री आहे. मूल्यवर्धित शिक्षण याच्यावर भर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मला असं वाटतं की हा प्रयोग आता महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांना उपलब्ध होणं हा एक ॲम्बिशियस प्रयोग आहे. पण मला वाटतं की आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, शिक्षक असतील, अन्य सगळे समाजातले विविध घटक असतील, तुम्ही जर यात पूर्ण सहकार्य केलं तर हा प्रयोग यशस्वी होऊ शकतो आणि खरंच एक वेगळा महाराष्ट्र येत्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर चला आपण या प्रयोगाला पूर्ण ताकदीने मदत करूया. महाराष्ट्र शिक्षण हे मूल्यवर्धित करूया.